नमस्कार मित्रांनो, आज आपण एक छोटासा व्हिडिओ बनवणार आहोत ज्याच्यामध्ये तुम्हाला 10वी नंतर कोणते कोणते करिअरचे ऑप्शन्स उपलब्ध आहेत याविषयी माहिती देणार आहोत. 10वी नंतर काय करणार याचा विचार आजच करणार. 10वी नंतर काय करणार याचा विचार आजच करणार. नुकताच मित्रांनो 10वीची परीक्षा संपली आणि 9वीच्या वर्गातून 10वीत आलेल्या मुलांची शाळा सुरू झाली. काय करू हे करू ते करू उमजत नाही, समजत नाही, काय करू अशी अवस्था आपली झाली. ही वेळ कशामुळे आली याचा विचार आजच करणार. 10वी नंतर काय करणार याचा विचार आजच करणार. मित्रांनो 10वी परीक्षा संपली, सगळ्यांची धावपळ सुरू झाली आणि आपल्याकडे जनरली बऱ्याच गोष्टी पासून आपण अनभिज्ञ असतो. तर जनरली आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की खास करून 10वी नंतर कोणकोणत्या शाखा उपलब्ध आहेत, आपल्या इंटरेस्ट प्रमाणे, आपल्या स्किल प्रमाणे आपण कोणत्या शाखेत ऍडमिशन घेऊ शकतो. त्याच्यासाठी एक पहिला पार्ट येतो 11वी-12वी करायची. 11वी-12वी करण्यासाठी आपल्याला 3 स्ट्रीम्स दिलेल्या आहेत. तुम्हाला सगळ्यांना माहितीच असतील, सायन्स स्ट्रीम, कॉमर्स स्ट्रीम आणि आर्ट्स फॅकल्टी. तर सायन्स स्ट्रीम घेतल्यानंतर आपण 11वी-12वी सायन्स घेतल्यानंतर विद्यार्थी त्याच्यामुळे इंजिनिअरिंग करू शकतात, मेडिकल फॅकल्टी मध्ये जाऊ शकतात, मेडिसिन मध्ये जसं MBBS, BAMS, BHMS सारख्या अनेक स्ट्रीम, फिजिओथेरपी आणि अनेक वेगळ्या प्रकारच्या मेडिसिन लाईन मधल्या फॅकल्टीज आहेत, त्याच्यात आपण करिअर करू शकतो. त्याच्यानंतर काही विद्यार्थी ज्यांना रिसर्च मध्ये इंटरेस्ट आहे ते रिसर्च करू शकतात. भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये अनेक रिसर्च संस्था सुद्धा उपलब्ध आहेत, अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर काही विद्यार्थी IT क्षेत्रामध्ये जाऊ शकतात, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर सायन्स यासारख्या क्षेत्रामध्ये जाऊन आपलं करिअर करू शकतात. पुढची एक शाखा येते कॉमर्स स्ट्रीम. जसं याला आपण मराठीत वाणिज्य शाखा असं म्हणू शकतो. याच्यामध्ये बरेच विद्यार्थी करिअर करतात. बिझनेस, फायनान्स, अकाउंटिंग आणि मॅनेजमेंट या क्षेत्राशी रिलेटेड ही एक शाखा आहे. याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस 12वी कॉमर्स झाल्यानंतर बरेच विद्यार्थी CA करतात, काही विद्यार्थी CS कडे वळतात, काही विद्यार्थी ICW कडे वळतात, बरेचसे विद्यार्थी BBA बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन आणि काही विद्यार्थी त्याच्यामध्ये पुढे मास्टर्स करून MBA ची डिग्री सुद्धा प्राप्त करत असतात. त्याच्यानंतर एक पुढची शाखा येते आर्ट्स किंवा ह्युमॅनिटीज फॅकल्टी. त्याच्यामध्ये खास करून सोशल सायन्सचे रिलेटेड सब्जेक्ट जसं हिस्ट्री आहे, जिओग्राफी आहे, पॉलिटिकल सायन्स आहे, इकॉनॉमिक्स आहे, सोशलॉजी आहे, यासारखे अनेक कोर्सेस, अनेक विषय त्याच्यात असतात. याच्यामध्ये आपण एक चांगला प्राध्यापक होऊ शकतो, एक चांगला टीचर बनू शकतो. त्याच्यानंतर काही विद्यार्थी आर्ट्स घेऊन लॉ क्षेत्राकडे जातात, ज्येष्ठ वकील म्हणून त्यांचं चांगलं एक प्रस्थ याच्यामध्ये आपल्याला करिअर घडू शकतं. याच्यामध्ये आणखी काय जर्नलिझम, पत्रकारिता, शोध पत्रकारिता वगैरे सारखे अनेक आर्ट्स फॅकल्टी घेतल्यानंतर आपण या क्षेत्राकडे सुद्धा वळू शकतो. पुढचा एक कोर्स आर्ट्स घेतल्यानंतर डिझायनिंग वगैरे, त्याच्यामध्ये थोडी क्रिएटिव्हिटी आहे, काहीतरी एक नवीन करायची उर्मी आहे, ते सुद्धा विद्यार्थी या क्षेत्रामध्ये आर्ट्स फॅकल्टी घेऊन पुढे करिअर करू शकतात. एक पुढचा पार्ट येतो डिप्लोमा कोर्सेस. आता या आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स याला सोडून सुद्धा एक डिप्लोमा कोर्सेस आहेत. बरेच विद्यार्थी डिप्लोमा कोर्सेस कडे वळत असतात. जसे की 10वी नंतर डायरेक्ट पॉलिटिकल डिप्लोमा आपण करू शकतो. 3 वर्षाचा पॉलिटिकल डिप्लोमा आहे आणि बऱ्याच कॉलेजेस मध्ये असे डिप्लोमा कोर्सेस उपलब्ध आहेत. याला आपण 3 इयर डिप्लोमा इन इंजिनिअरिंग फील्ड असं म्हणू शकतो. याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या स्ट्रीम्स आहेत, मेकॅनिकल आहे, सिव्हिल आहे, इलेक्ट्रिकल, कॉम्प्युटर, आणखी वेगळ्या नंबर ऑफ स्ट्रीम्स आर देअर. आणि या पॉलिटिकल डिप्लोमा करून आपण 3 वर्षाचा डिप्लोमा केल्यानंतर सरळ आपल्याला सेकंड इयर इंजिनिअरिंग बॅचलर डिग्रीला ऍडमिशन मिळत असते. आणखी एक पुढचा ऑप्शन येतो आपल्याला ITI चा. ITI म्हणजे इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट.
आता बरेच विद्यार्थी सायन्स करू शकत नाही, पॉलिटेक्निक मध्ये त्यांचा इंटरेस्ट नसेल आणि त्यांच्यामध्ये कमी वेळामध्ये जास्त काही करायची जर इच्छा असेल तर विद्यार्थी या ITI मध्ये सुद्धा ऍडमिशन घेऊ शकतात. याच्यामध्ये शॉर्ट टर्म टेक्निक्स आपल्याला शिकवल्या जातात. व्होकेशनल कोर्स आहेत जसं की इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर आणि अनेक प्रकारचे जे इंडस्ट्रीला आवश्यक आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी गव्हर्नमेंट जॉब मध्ये याला सुद्धा चांगल्यापैकी स्थान आपल्याला मिळू शकतं. त्याच्यानंतर एक पुढचा कोर्स येतो पॅरामेडिकल डिप्लोमा. आजच्या काळामध्ये पॅरामेडिकल डिप्लोमाला सुद्धा खूप जास्त डिमांड आलेली आहे. जसं की लॅब टेक्निशियन्स ब्लड टेस्ट करा, युरिन टेस्ट करा, अशा अनेक ठिकाणी टेक्निशियनची आवश्यकता असते. तर पॅरामेडिकल डिप्लोमा मध्ये आपण लॅब टेक्निशियनची सुद्धा आपण कोर्स करू शकतो, रेडिओलॉजीचा कोर्स करू शकतो, नर्सिंग असिस्टंट म्हणून सुद्धा एक चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याला पॅरामेडिकल डिप्लोमा याच्यामध्ये मिळू शकते. त्याच्यानंतर आणखी एक डिप्लोमा आहे डिझाईन अँड क्रिएटिव्ह डिप्लोमा. बऱ्याच विद्यार्थ्यांना डिझायनिंग मध्ये आणि थोडी क्रिएटिव्हिटी असते त्यांच्याकडे, तर त्याच्यात त्यांना इंटरेस्ट असतो. अशा प्रकारे काही विद्यार्थी फॅशन डिझायनिंग कडे जाऊ शकतात, ग्राफिक डिझायनिंग कडे जाऊ शकतात किंवा अॅनिमेशन. सध्या अॅनिमेशनचा पण फार चांगला जमाना आहे, याच्यात सुद्धा आपलं चांगल्यापैकी करिअर होऊ शकतं. याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही व्होकेशनल कोर्सेस अवेलेबल आहेत. जसं वेगवेगळे बोर्ड्स, वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज, इन्स्टिट्यूट्स आपल्याला व्होकेशनल कोर्सेस अवेलेबल करून देतात, ज्याच्यासाठी आपण ऍग्रीकल्चर मध्ये, हॉस्पिटॅलिटी म्हणजे आदरातिथ्य. आपल्याकडे बऱ्याच वेळा हॉटेल मॅनेजमेंट सारख्या ठिकाणी, मोठमोठ्या हॉटेलमध्ये हॉस्पिटॅलिटीची फार आवश्यकता असते. टुरिझम एक नवीन स्ट्रीम आहे. टुरिझम तशी अनेक बऱ्याच वर्षापासून टुरिझमचा सुद्धा चांगला स्कोप आहे. ब्युटी अँड वेलनेस यासारख्या क्षेत्रामध्ये सुद्धा व्होकेशनल कोर्सेस आपण करू शकतो. पुढचा एक पार्ट आहे स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम. तुमच्यामध्ये किती स्किल आहे हे लहानपणापासूनच बऱ्याच जणांना अनेक मोबाईल रिपेअरिंगची सवय असते, काही इलेक्ट्रिकचे काही सामान असतात, त्यांना रिपेअरिंग करायची त्यांना आवड असते. अशा विद्यार्थिनी हे स्किल बेस्ड ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सुद्धा जाऊ शकतात आणि त्याच्यासाठी स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम सुद्धा आज सुद्धा आपल्याकडे सुरू झालेले आहेत. एक पुढचा ऑप्शन आहे ओपन स्कूलिंग. एवढा आपल्याकडे तो प्रचलित नाही, तर याच्यामध्ये सुद्धा एक पुढचा पार्ट येतो डायरेक्ट एंट्री जॉब्स. आता डायरेक्ट एंट्री जॉब म्हणजे काय? आता बघा, बऱ्याच अशा संस्था आहेत की त्या 10वी नंतर ज्याच्यामध्ये आपल्याला प्रायव्हेट सेक्टर मध्ये सुद्धा जॉब मिळू शकतो आणि गव्हर्नमेंट जॉब सुद्धा अवेलेबल आहे. आता तुमच्या मला शंका आली असेल, सर गव्हर्नमेंट जॉब कसं काय मिळू शकतो 10वी नंतर? तर त्याच्यासाठी स्टॉप सिलेक्शन कमिशन नावाची एक युनियन गव्हर्नमेंटची एक संस्था आहे, SSC नावाची. तर त्या स्टॉप सिलेक्शन कमिशन द्वारे अनेक प्रकारच्या 10वी पास विद्यार्थ्यांसाठी एक्झाम घेतल्या जातात आणि त्याच्यामध्ये क्लिनिकल जॉब्स आहेत, पोलीस कॉन्स्टेबलचा जॉब आहे, डिफेन्स सर्व्हिसशी रिलेटेड जॉब आहे, ट्रेड्समन, रेल्वे ग्रुप D, हे सगळे अनेक प्रकारचे जॉब्स याच्यात अवेलेबल आहेत. त्या स्टॉप सिलेक्शन कमिशनवर आपण एक स्पेशल व्हिडिओ पुढे बनवणार आहोत. त्याच्यामध्ये कोणत्या स्ट्रीम्स आहेत, कोणत्या फॅकल्टीज आहेत, त्याची क्रायटेरिया, त्याची जाहिरात केव्हा येते, ती एक्झाम केव्हा असते, त्याचे सिलेबस वगैरे याच्यावर आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहोत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये एक शेवटचा पार्ट आहे एंटरप्रेन्योरशिप. म्हणजे बरेच विद्यार्थी शिक्षण करता सुद्धा एक छोटासा स्वतःचा स्मॉल युनिट बनवू शकतात, छोटासा एक स्वतःचा बिझनेस करू शकतात आणि हळूहळू तो बिझनेस ग्रोथ करू शकतो. त्याच्यामध्ये स्किल असेल, व्यवस्थित एन्व्हायरमेंट सराउंडिंग जर मिळालं तर आपण एंटरप्रेन्योरशिप सुद्धा चांगल्यापैकी आपण करू शकतो. अशा प्रकारे याच्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट कशामध्ये आहे, आपण काय करू शकतो, आपल्यामध्ये स्वतःमध्ये इनबिल्ट स्किल काय आहे, आपला इंटरेस्ट कशात आहे. फक्त आपला मित्र जातो, आपली मैत्रीण जाते त्या स्ट्रीमला म्हणून आपण तिकडे पळायचं असं न करता स्वतःचा सारासार विचार करायचा, स्वतःची कॅपॅसिटी बघायची, स्वतःचा इंटरेस्ट बघायचा, स्वतःचा स्किल बघा आणि मग तुम्हाला आवडेल त्या क्षेत्रामध्ये आपण ऍडमिशन घेऊ शकतो, करिअर करू शकतो. आतापासूनच तुमच्याकडे जवळपास 1-2 महिने आहेत. या काळामध्ये चांगला विचार करा आणि स्वतःचा करिअर बनवण्यासाठी नक्की प्रयत्न करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? प्लीज शेअर अँड सबस्क्राईब आवर चॅनल. थँक्यू.